तुम्हा सगळ्यांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ दे ठीक मी समर्थ महाराजांना प्रार्थना करते। चला तर आज आहे संडे, त्याच्यामुळे आम्ही आज बाहेर जाणार आहे आणि आज खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण आज आमच्या पप्पांचा सुद्धा वाढदिवस आहे। त्यामुळे पप्पांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। हीच मी समर्थ महाराजांना प्रार्थना करते। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे पप्पांनी खूप स्ट्रगल केलेले आहे आणि शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे। मी असं नेहमी समजते कारण खूप शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही आणि खूप छान संसार असा केलेला आहे त्यांनी। चला मग पप्पा म्हणजे माझे सासरे। चला पप्पा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। चला तर आता आम्ही बाहेर जातोय, थोडंसं मुलींना घेऊन बाहेर फिरून येतो। काही कृष्ण मंदिर आहे त्या ठिकाणी जातो, गार्डन आहे तिथे। आणि त्याच्यानंतर मग आज स्पेशली आम्ही मस्त छान ढाब्यावर जेवायला जाणार आहे। त्या ठिकाणी खूप दाल मखनी खूप छान भेटते, अप्रतिम भेटते। नेहमी आम्ही कधीतरी 6 महिन्यातून 2 महिन्यातून जात असतो त्या ठिकाणी। आणि बघा मुलीची सुद्धा म्हणजे घरात नुसते मस्त्या या चालूच असतात। आणि ना बरंचसं म्हणजे 2-3 दिवसापासून मला ना बरंच वाटत नाही, म्हणजे जिभेला पण असे छाले पडलेले आहेत मला आणि असं ताप वगैरे येतोय। पण म्हटलं चला आज थोडंसं बाहेर गेलं ना थोडंसं माइंड सुद्धा फ्रेश होईल। आणि आज तर आम्हाला घरी जायचं होतं कारण घरी गेल्याने 8 दिवसानंतर जर एकदा घरी गेलो ना तरी आमचा माइंड एकदम फ्रेश होऊन जातो आणि जो पुढचा दिवस आहे तो खूप छान जातो। शेवट कसं असं सगळ्यांना घरी आपल्या फॅमिलीला भेटणं वगैरे होतं, मनालाही छान वाटतं, खूप आधार मिळतो। आणि माझं बोलणं थोडं वेगळं वाटत असेल कारण मला बोलायला आहे ना त्रास होतोय, जिभेला इकडे या साईडला फोड आलेले आहेत ना त्यामुळे। चला मग व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आमचा। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, ठीक आहे। चला मग तर मैत्रिणींनो, मी पुन्हा एकदा तुमचं मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। चला तर मी आज आलेली आहे श्रीकृष्ण मंदिरात आणि मी माझ्या मिस्टरांसोबत दोघी मुलींसोबत आम्ही आज मंदिरात आलेलो आहे आणि खूप छान असं दर्शन सुद्धा झालेलं आहे आणि अगदी सुंदर अशी श्रीकृष्ण देवाची मूर्ती या ठिकाणी आहे। आणि महत्वाची गोष्ट या मंदिरात एक खूप छान आहे, या ठिकाणी गार्डन आहे। म्हणजे माझ्या मुलींना ज्या ठिकाणी गार्डन राहिलं ना त्या ठिकाणी खेळायला खूप आवडतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच मंदिरात जायला तिला आवडतं दोघींना सुद्धा आणि खूप छान खेळतात। या ठिकाणी म्हणजे छोटंसं गार्डन होतं, जास्त मोठं नव्हतं, छोटंसं गार्डन आहे आणि आमच्या घरापासून 10-1 मिनिटं लागतात तिथे जायला। आणि आम्ही छान मस्त दर्शन घेतलं, परीने सुद्धा खूप छान दर्शन, इथे सुद्धा खूप छान असं दर्शन झालं। आणि परीला तर एवढं खेळायला आवडतं ना की विचारूच नका तुम्ही। आणि इथे छान मस्त पंचमुखी हनुमानचं सुद्धा मंदिर या ठिकाणी आहे। आणि खरं तर म्हणजे माझी इच्छाच होती कारण बरेच दिवस झाले ना मी या मंदिरात अजिबात आलेली नव्हती। चला म्हटलं देवाचं दर्शन सुद्धा होईल आणि देवाचं दर्शन झालं म्हणजे मनाला तर खूप समाधान वाटतं। आणि मी नेहमी संध्याकाळी किंवा 2 दिवसात असं काही मी मंदिरात येतच असते, बघू शकता तुम्ही। आणि यांना सुद्धा सुट्टी होती, आज व्हिडिओ बघता या संडेला मी काढलेला आहे। चला तर म्हटलं 2 दिवस काही जमलं नाही माझं टाकायचं, त्यामुळे मी आज व्हिडिओ टाकलेला आहे। आणि खरं तर म्हणजे तुम्ही सगळ्यांनी आमच्या व्हिडिओला आमच्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे कारण मी मराठी मुलगी आहे, मला सुद्धा आवडतं की माझं युट्यूब चॅनल पुढे जावं असं। आणि तुम्ही रोज आमचे व्हिडिओ नक्की बघत जा, लाईक सुद्धा करत जा, छान मस्त कमेंट सुद्धा करत जा, ठीक आहे। चला मग कसं असतं माहिती आहे का, कारण मुलांना जर आपण थोडंसं बाहेर फिरवलं किंवा गार्डन मध्ये घेऊन गेलो आणि थोडंसं बाहेरचं वातावरणात सुद्धा मुलांना आपण काढलं पाहिजे। कारण मी माझ्या मुलींना गार्डन मध्ये किंवा बाहेरचं याच्यात पॅसेज मध्ये, बिल्डिंगच्या पॅसेज मध्ये वगैरे खेळवत असते कारण त्यांचंही माइंड एकदम फ्रेश होतं आणि आपण सुद्धा फ्रेश होतो। आणि रविवार राहिला म्हणजे आमचं तर बाहेर जाणं किंवा गार्डन मध्ये किंवा घरी जाणं हे तर आमचं होत असतं। आम्हाला जेवढा मुलींना टाइम देता येतो तेवढा नक्कीच आम्ही देत असतो। कारण कसं असतं माहिती का, मुलांनाही घरात एकदम बोर होतं आणि त्यांचं जे माइंड आहे ना ते अपसेट असतं आणि पाहिजे तसं त्यांना खेळता येत नाही। त्यामुळे मुलांना गार्डन मध्ये तर नक्कीच घेऊन जाताच आलं पाहिजे। आणि खरं तर म्हणजे आज मला बोलताना थोडा त्रास होतोय, तो आणि म्हणजे जास्त त्रास होतोय कारण माझ्या जिभेला
फोड आलेले आहेत ना त्यामुळे. आणि या ठिकाणी खूप सुंदर असं शिवलिंग सुद्धा होतं, मी ते सुद्धा दर्शन या ठिकाणी घेतलेले बघू शकता तुम्ही. खूप छान असं म्हणजे पहिल्यांदा बघितलं मी हे पितळचं शिवलिंग वगैरे, मी आजपर्यंत काय बघितलेलं नव्हतं कुठे. बघू शकता या ठिकाणी खूप सुंदर असं शिवलिंग आहे आणि मनाला तर एकच नंबर समाधान मला मिळालेलं आहे. आणि मंदिर तर एकच नंबर होतं या ठिकाणी. खूप छान असं हिरवगार वातावरण होतं या ठिकाणी. आणि परीला तर इतकी मजा आली ना खेळायला, परीला तर हेच पाहिजे असतं. चला तर आम्ही आज छान मस्त या ठिकाणी दाल मखनी आणि मलाई रोटी घेतलेली आहे. आणि मलाई रोटी तर मी अजून खाल्लेली नव्हती, त्यामुळे म्हटलं चला आज आपण ट्राय करूया जेवणासाठी. कारण आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथे म्हणजे आमच्या घरापासून 10 किलोमीटर अंतरावर ढाबा आहे, बघू शकता. आणि खूप छान जेवण मिळतं या ठिकाणी, जसं आपण घरी जेवण करतो ना घरचं जेवण, तसं जेवण या ठिकाणी मिळतं. चला तर मैत्रिणींनो, आमचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा, आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर आता आम्ही जातोय घरी. गुड नाईट, बाय बाय.